उद्याचं काय होईल याची भीती वाटते. सगळं ठीक असूनही मनात सतत चिंता आहे. वारंवार नको ते विचार डोक्यात येत आहेत. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्याची चिंता करून आजचा दिवस खराब करू नका. कारण कधीकधी समस्या परिस्थितीत नसते, तर समस्या आपल्या मनात तयार झालेल्या भीतीत असते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू उद्याचा विचार करत करत आजचा दिवस का हरवून बसतोयस? उद्या काय होईल? काही चुकीचं झालं तर? माझं काम झालं नाही तर? घरात काही अडचण आली तर? अशा कितीतरी विचारांना तू मनात जागा देतोस. पण ऐक, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांना आजपासून कशाला घाबरायचं? उद्या अजून आलेला नाही, पण आजचा दिवस तुझ्या समोर आहे. म्हणून आज जे करायचं आहे ते मनापासून कर. उद्याची चिंता माझ्यावर सोपव. आणि एक गोष्ट नीट समजून घे, जर मनात एखादा विचार आला म्हणजे तो खराच होणार असं नसतं. मन कधी कधी अशा शक्यता दाखवतं की ज्या प्रत्यक्षात कधी घडतही नाहीत. म्हणून प्रत्येक विचारांवर विश्वास ठेवू नकोस. मनात भीती आली की लगेच घाबरू नकोस. स्वतःला थांबव, शांत हो आणि स्वतःला विचार, ही गोष्ट आत्ताच घडते का? जर उत्तर नाही असेल तर त्या क्षणी त्या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. तू अनेकदा परिस्थितीपेक्षा तिच्या कल्पनेला जास्त घाबरतोस. एखादी गोष्ट उद्या होऊ शकते म्हणून आजच मनात तिचं वाईट चित्र उभं करतोस. पण कदाचित ती गोष्ट उद्या होणारच नाही, आणि झालीच तर त्यावेळी तिचा सामना करण्याची ताकदही मी तुला देईन. म्हणून आजच उद्याची लढाई लढू नकोस. आजचा दिवस आज जग. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव की तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आत्ताच मिळणं आवश्यक नाही. काही गोष्टींची उत्तरं वेळ देतो, काही गोष्टींचा अर्थ नंतर समजतो. तर आज जी गोष्ट तुला चुकीची वाटते तीच काही काळानंतर तुझ्यासाठी योग्य ठरलेली दिसू शकते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ लगेचच शोधत बसू नकोस. थोडा संयम ठेव. आणि जेव्हा मनात खूप विचार असतील तेव्हा सगळं एकदम सोडवण्याचा प्रयत्न करू नकोस. एका वेळी एकच गोष्ट हातात घे. आजची अडचण आजच सोडव. आज जे शक्य आहे ते कर. जे शक्य नाही ते माझ्यावर सोपव. सगळं स्वतःच्या खांद्यावर घेऊन चाललास तर मन थकणारच. म्हणून काही भार माझ्यावर सोपव. माझं नाव घे, मन शांत कर आणि पुन्हा सुरुवात कर. तुला सगळं आपल्या मनासारखं व्हावं असं वाटतं ना? प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असावी असं वाटतं. पण आयुष्य तसं चालत नाही. काही गोष्टी आपल्या हातात असतात, तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे तुझ्या हातात आहे त्यासाठी पूर्ण प्रयत्न कर. पण जे तुझ्या हातात नाही त्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. हा फरक समजून घे. यातूनच मनाला शांतता मिळते. आणि ऐक, मनात भीती आली म्हणून तू कमजोर नाहीस. कधी मन थकतं, कधी काळजी वाटते, तर कधी सगळंच कठीण वाटतं. हे होतं ना? पण त्या भावनेमागे कायम अडकून राहायचं नाही. मनाला पुन्हा योग्य दिशेने आणायचं. आज थोडं जड वाटत असेल तर स्वतःवर राग करू नकोस. थोडा वेळ शांत बस. माझं नाव घे. ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याशी मन मोकळं कर. सगळं मनात साठवत बसू नकोस. तू एकटा नाहीस. आता एक मला गोष्ट सांग, तुला भविष्याची चिंता वाटते ना? तर भविष्य बदलण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आज योग्य पाऊल उचलणं. आज मेहनत कर. आज चांगला निर्णय घे. आज चुकीची गोष्ट टाळ. आज तुझ्या ध्येयासाठी एक पाऊल पुढे जा. कारण उद्याचं आयुष्य आजच्या छोट्या निर्णयानेच तयार होतं. म्हणून भविष्याची चिंता करण्यापेक्षा आजची जबाबदारी पूर्ण कर. आणि जेव्हा सगळं हाताबाहेर गेल्यासारखं वाटेल ना, तेव्हा डोळे मिटून माझं नाव घे. मनात एवढंच म्हण, स्वामी, जे माझ्या हातात आहे
ते करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शांतता द्या. इतकं मनापासून म्हण. तुला प्रत्येक गोष्टीचं उत्तर आत्ताच मिळण्याची गरज नाही, तर फक्त पुढचं एक पाऊल दिसत असेल तरी तेवढं पुरेसं आहे. म्हणून आजपासून उद्याच्या भीतीत आजचा दिवस जगू नकोस. जे झालं ते बदलता येणार नाही. जे होणार आहे ते अजून आलेलं नाही. तुझ्याकडे फक्त आज आहे. हा आजचा दिवस चांगला जग, प्रामाणिकपणे जग, मनापासून जग आणि माझ्यावर विश्वास ठेव. काही झालं तरी घाबरून जाऊ नकोस. परिस्थिती मोठी असली तरी तुझ्यात तिचा सामना करण्याची ताकद आहे. आणि जेव्हा तुला वाटेल आता माझ्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा एक गोष्ट आठव, मी आहे. मग चिंता कशाची? उद्याची चिंता आज करू नकोस. आजचं कर्म कर, विश्वास ठेव आणि शांतपणे पुढे चालत राहा. कारण जिथे तुझी चिंता संपते तिथून माझ्यावरचा तुझा विश्वास सुरू होतो. मी तुझ्यासोबत आहे. मग मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.